मंडळी, कोणत्या भाषेतलं गाणं आहे समजलं का तुम्हाला? मला तर नाही समजलं जावी. कोणत्या भाषेत हे गाणं आहे? मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एका व्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे. त्याचे काही कारण आहेत. कारण ऋतुजा गेलेली आहे तिच्या माहेरी आणि मी बसलो इथं एकटा. बिट्टू थांब. बिट्टू. तर मी माझ्या गावी आलेले, म्हणजेच माझ्या माहेरी आलेले, आई पप्पाला भेटायला. परत उद्या रक्षाबंधन आहे, त्यासाठी आलेले आहे. सकाळीच आले मी. संभाजीनगरहून देशगावला आले, देशगावहून इकडं आले. माझं माहेर मोहपुरी आहे, अंबडपासून जवळ आहे. तर घरी बोर होत होतं म्हणून आमच्या घराच्या पाठीमागं शेत आहे. पाठीमागं पाहू शकता तुम्ही, कपाशी वगैरे आहे आणि पंचमीचा झोका पण आहे आणखीन. तर झोका खेळायला आले होते. आई पप्पाचे चालू आहे काम शेतातले. पाणी भरणं, पाऊस नाही तर पाणी देणं चालू आहे सरकीला, तुरीला, उसाला. बाळा, काय करते तू? बसली आहे. तू काय काढलं आता? हेप काढली. तुझी चाची कुठे गेली बाळा आज? सावी कुठे गेली? मोहपुरीला गेली चाची. किती रुपये आहे ते? किती रुपये तुझ्या हातात? दाखव. किती रुपये असतात ते? 5 रुपये आणि 10 रुपये. किती? हे बघ हे जे आहे ना, हे 10 रुपये. हा, किती? 10. आणि हे किती आहे? नाही, हे 5 रुपये. हा, ठीक आहे. नाही, ठीक. अरे, एक मोठा हाती आहे का? एक मोठा हाती आहे तुझ्या शर्टवर. एक मोठा हाती. ओय, चाची कुठे गेली? भूर गेली मामाच्या गावाला. कुठं? मामाच्या गावाला. थांब परत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता A B C D E F G H I J K L M N P Q R S T U V X Y Z. क्लॅप. मंडळी, ऋतुजा गेलेली आहे तिच्या माहेरी. ऋतुजा म्हणजे माझी वाईफ. हे जे डेली व्लॉग बघतात त्यांना माहितीच आहे. रक्षाबंधनासाठी ती गेली आहे 3-4 दिवस. तर तिच्यामुळे तिचा ऋतुजाचा जो सहभाग आहे व्लॉगमध्ये थोडासा कमी असेल, पण तरीही ती तिकडून व्हिडिओ पाठवणारच आहे, ते आपण ॲड करूयात. तर बेसिकली आज व्हिडिओ नेमके काय बनवावं याच्याबद्दल कन्फ्युजन होतं या चॅनललासुद्धा. आणि बाकीचे माझे दुसरे चॅनल आहेत मराठी, ज्याच्यावरती मी जर्नलिझमचे कॉन्टेंट बनवतो, पत्रकारिता मी त्या ठिकाणी करतो. तिथं नेमके काय व्हिडिओ करावं हे सुचत नव्हतं, म्हणून आज काहीही काम झालेलं नाही आहे. ते विरंगुळा असं एक नसतं का, की नेमकं काय करावं, आजचा दिवस काही सुधरत नाही आहे, त्या हिशोबाने आजचा दिवस चालू आहे. तर ठीक आहे. आणि ऋतुजाई तिकडे गेल्यामुळे काही क्रिएटिव्ह आयडिया ज्या आहेत त्या येत नाही आहे, कारण डिस्कशन करायला ती सोबत नाही आहे. तर असो, माझ्या हातात पुस्तके ऑब्वियसली हिंदू कादंबरी माझ्या आजूबाजूलाच नेहमी असते. मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं की भालचंद्र नेमाड्यांची हिंदू जी कादंबरी आहे ती एका मित्रासारखं मला सपोर्ट करते. त्यातला एक खंडेराव जो कॅरेक्टर आहे
त्याचा जो संवाद आहे, आत्मसंवाद मी वाचून दाखवतो आहे. शेतीच्याबद्दल खंडेराव काय म्हणतात, तुझा हा वारसा केवळ तुझं घरदार, जमीन जुमला, शेतशिवारं एवढाच नाही. गेल्या 10,000 वर्षापासूनच्या कृषी संस्कृतीचा हा सतत तुझ्यापर्यंत झिरपत आलेला वारसा आहे, जो तुला असा पालीच्या शेपटासारखा खटकन तोडून पुढे जाता येणार नाही, तोडताही येणार नाही. औद्योगिक व्यापारी महानगरी लोकांच्या उन्मूलित भूतावळीत हे काही शिरणं काही फार कठीण नसतं. लाखो लोक ते करतच असतात. पण खंडेराव, तू इतका शूद्र नाही आहेस. घराला अंगण आणि दारी पिंपळ ही तुझी ओळख. या गोष्टी नसलेलं भोवताल तुला चालेल. ऊन, पाऊस, चांदणं, जमीन, गवत, पशुपक्षी, प्राणी, झाडं झुडपं, लोकगीतं, दंतकथा, वाक्प्रचार काहीच नसलेला हा झगझगीत वांज परिसर तुला चालेल. भरकटू नकोस. तुझे पाय शाबूत ठेव. सगळे रस्ते आपले पाय गिळण्याची वाटच पाहत असतात. हवाई, समुद्री, जमिनी, रूळ, महामार्ग, सडका यंत्रांनी संध्याकाळपर्यंत कुठे नेऊन टाकणारे लंडन, न्यूयॉर्क, चंद्रावर सुद्धा. पण तुला वाचवेल तुझी स्वतःची पायवाट. ती तुला कधी सोडून जाणार नाही, कारण तूच ती तयार करतोस, तीच घे. जहाजावरून सोडलेला कावळा जसा परत जहाजावर येतो, जशी वादळी पावसात मुंगी आपल्या पूर्वजांच्या वारुळाकडे लगबगीने धावत येते. मंडळी, एकदा तुम्ही कादंबरी वाचा, हिंदू, लक्षपूर्वक वाचा. खरंच एक मराठी साहित्य कमाल आहे.